हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना आणि तुम्हा सर्वांना धनतेरसच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज होती धनतेरस, तर कालची वसुबारची आपण सेवा केली होती गायची, तर तिची उत्तरपूजा करायची होती, म्हणजेच आपल्याला ती सेवा उचलायची असते। तर जेव्हा तुम्ही सकाळी उठता लवकर त्यानंतर तुम्ही सेवा उचलू शकता। आज धनतेरस देखील होती आणि धनतेरसची देखील पूजा मला संध्याकाळी करायची होती। तर इकडेच म्हणजे जिथे आता मी ही सेवा केलेली आहे तर त्याच जागी मी धनतेरसची देखील पूजा करणार आहे। तर तो देखील व्हिडिओ तुम्हाला उद्या पाहायला मिळेल। तर तुम्ही बघितलेच असेल, मी फोटोज वगैरे अपलोड केले होते। तर तुम्हाला मी केलेली सेवा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। तर अशा प्रकारे आता जी वसुबारची सेवा होती तर ती आता माझी हळूहळू उचलणं चालू होती। सर्वात पहिल्यांदा जे गणपती बाप्पा होते त्यांना मी हळदी कुंकू लावून घेतलं, म्हणजेच सर्वात पहिले मी दिवा प्रज्वलित करून घेतला आणि त्यानंतरच सेवेला सुरुवात केली। यानंतर जे काही मी पानं फुलं पूजेमध्ये यूज केली होती तर ती सर्व मी उचलून घेतली। त्यानंतर जी रांगोळी देखील मी पूजेमध्ये यूज केली होती तर ही नंतर मी माझ्या निर्मल्यामध्ये टाकून देतो। त्यानंतर जे काही तुम्ही फुलं पानं यूज करता पूजेमध्ये तर ते देखील तुम्ही तुमच्या निर्मल्यामध्ये टाकू शकता। यानंतर आता देवपूजा देखील करायची होती, म्हणजेच स्वामी सेवा देखील माझी राहिली होती करायची। सर्वात पहिल्यांदा मी ती सेवा उचलून घेतली आणि त्यानंतर मग स्वामी सेवेला सुरुवात केली। काल मी जसं की तुम्हाला मी सांगितलं की धनलक्ष्मी कुंचम सेवा काल मी केली होती, तर तिची देखील उत्तरपूजा होती। तर जेव्हाही तुम्ही अशा प्रकारे पूजा वगैरे करता तर जेव्हा तुम्ही ती पूजा उचलता तर तेव्हा तुम्ही काहीतरी गोडाचं नैवेद्य दाखवत जायचे, म्हणजे दूध किंवा साखर अशा प्रकारे, जेणेकरून तुमची सेवा देखील म्हणजेच पूर्ण होऊन जाते। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणत्याही देवतेची किंवा देवीची पूजा केली असेल तर जेव्हा तुम्ही त्यांची पूजा उचलता तर तेव्हा तुम्ही त्यांची एक आरती नक्की म्हणा आणि त्यानंतर तुम्ही सेवा उचलण्यासाठी सुरुवात करू शकता। तर जी वसुबारसची सेवा होती म्हणजेच पूजा मी केलेली होती तर ती मी उचलून घेतली आणि यानंतर जे गायचं चित्र आहे तर ते म्हणजेच मला इथे गाय मिळाली नाही विकतची, त्यामुळे मी जे गायचं चित्र काढलं होतं। जर तुमच्या इथे गाय असेल तर तुम्ही ती मूर्ती घरामध्ये देखील ठेवू शकता। तर जे गायचा फोटो मी काढला होता तर तो म्हणजेच मी माझ्या रूममध्येच ठेवणार आहे, म्हणजेच एका साईडला छान प्रकारे त्याला डेकोरेट करून, जेणेकरून तो दिसायला देखील छान दिसेल आणि आपल्या घरामध्ये गाय वासराची एकतरी प्रतिमा असायलाच हवी। त्यामुळे मी हा जो फोटो होता तो मी तयार केला होता, तर तो मी तसाच ठेवणार आहे। यानंतर जी कुंचम सेवा होती तर ती देखील मी उचलून घेतली। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे खास करून मी स्वामींची सेवा करण्यासाठी स्वामींचा जो फोटो आहे तर तो स्वामी केंद्रामधून मागवला होता, म्हणजे जिथे मी शिकण्यासाठी होतो, म्हणजेच मी नांदेडला शिकण्यासाठी होतो तेव्हा तिथलचे एक स्वामी केंद्र होतं, तर तिथे मी दर गुरुवारी जायचो। तर तिथेच एक मला दादा मिळाले होते, म्हणजेच त्यांचा स्वभाव पण खूप छान आहे। तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मी हे जे पुस्तक आहेत म्हणजेच जे फोटो आहेत स्वामींचे आणि स्वामींचा आणि जो लक्ष्मी विष्णूचा फोटो आहे तर तो मी त्यांच्याकडूनच खास करून बनवला, कारण मला आता दिवाळीसाठी सेवेसाठी हा फोटो पाहिजे होता। जसं की तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की काही कारणामुळे म्हणजेच मला गावाकडे जाता आलं नाही, त्यामुळे जी काही मला सेवा करायची आहे तर ती मी इथेच म्हणजे रूमवरतीच करणार आहे। त्यामुळे अशा प्रकारचे आपल्याला फोटो लागतात, कारण जेव्हाही आपण कोणत्याही देवतेची सेवा करतो तर त्यांचा तेव्हा आपल्याकडे फोटो किंवा मूर्ती त्यांची असायलाच हवी। त्याचबरोबर आज धनतेरस देखील होती, त्यामुळे जी लक्ष्मी देवीची मूर्ती आहे तर ती देखील मी पितळेमध्ये घेतली होती, तर ती देखील तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच। त्याचबरोबर जे स्वामी आहेत तर त्यांना देखील मी म्हणजेच उठण्याच्या पुड्या होत्या तर त्या देखील मी त्यांच्याकडूनच बनवल्या होत्या, म्हणजे स्वामी केंद्रामधून, कारण इकडे तर काहीच भेटत नाही। त्यामुळे जे काही उठणं होतं तर ते देखील मी स्वामी केंद्रामधूनच बनवलं होतं आणि हे खरंच खूप छान उठणं आहे। म्हणजेच स्वामी केंद्रामधलं जर तुम्ही उठणं यूज केलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की म्हणजे त्याचा जो स्मेल आहे तर तो देखील खूप छान आहे। कुंचम सेवेतील जे तांदूळ आपण यूज करतो तर ते तुम्ही नंतरच्या कुंचम सेवेमध्ये देखील यूज करू शकता किंवा नंतर ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा पक्ष्यांना देखील टाकू शकता। आणि त्यामध्ये जे काही आपण जे आपले रत्न असतात, म्हणजे जे हिरे किंवा जे काही शंख पोळे अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये एक एक रत्न टाकत असतो, तर ते तुम्ही चांगल्या प्रकारे ठेवा, जेणेकरून तुम्हाला नंतरच्या वेळेस ते मिळतील। कारण कधी कधी असं होतं तर आपलं कधी कामामध्ये लक्ष राहत नाही, त्यामुळे आपण इकडे तिकडे सामान ठेवून देतो आणि नंतर ते आपल्याला मिळत नाही। तर तसं करू नका। जेव्हाही आपण कुंचम सेवा करतो तर त्यामधले जे काही रत्न वगैरे असतात, म्हणजे शंख चक्र कमळगट्ट्याच्या बिया किंवा जे काही आपण रत्नपूजेमध्ये यूज करतो तर ते तुम्ही जर तेव्हाच्या तेव्हाच तर त्याच कुंचममध्ये जर ठेवून दिले तर ते तसेच राहतात, म्हणजेच वेळेवर आपल्याला सापडून देतात। तर मी तरी म्हणजेच मला एक पॅकमध्ये ते रिसीव्ह झाले होते, त्यामुळे जेव्हाही मी कुंचम सेवा करतो आणि कुंचम सेवा झाल्यानंतरही मला जे कुंचममध्ये ते साहित्य मी ठेवून देत असतो, जेणेकरून जेव्हाही मला कुंचम सेवा करायची असते तर तेव्हा मला लवकर साहित्य मिळून जाते। तर अशा प्रकारे आजची जी स्वामी सेवा होती तर ती आता माझी करून झालेली आहे। आणि जे पार्सल मी तुम्हाला सांगत होतो म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये मला कालच रिसीव्ह झालं आणि त्यामध्ये जो लक्ष्मीचा फोटो आहे म्हणजेच लक्ष्मी देवीचा फोटो आहे, त्याचबरोबर स्वामींचा देखील मी फोटो बनवला होता, कारण जेव्हाही मी स्वामींचे पारायण
प्रँक करायचो तर माझ्याकडे मोठ्या साईजचा फोटो आहे स्वामींचा, पण मला सेपरेट स्वामींचाच फोटो पाहिजे होता, त्यामुळे खास करून मी स्वामींचा हा फोटो बनवला होता। यानंतर आता संध्याकाळी धनतेरसची पूजा देखील करायची होती, तर त्याची देखील आता तयारी सुरूच होती। तर तुम्ही बघू शकता तर जे काही भांडी पूजेला लागणार होती तर ती सर्व मी क्लीन करून घेतली। त्यानंतर जे मातीचे दिवे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिवाळीला मातीच्या दिव्यांचा खूप यूज होतो आणि मातीचे दिवा हा प्रत्येक घरी आपण लावतोच। तर जे मातीचे दिवे मी घेतले होते तर तुम्ही बघू शकता तर हे दिवे म्हणजे डिझाईनमध्ये मी घेतले होते। त्यानंतर याला आता मी कलर करणार होतो, तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता याला मी कलर करत आहे। तर हे कलर केल्यानंतर देखील खूप छान दिसतात, तर तुम्ही बघतच असाल। तर काल म्हणजेच वसुबारस होती तर तेव्हा मी कलर केले नव्हते कारण माझ्याकडे बराचसा टाईम नव्हता, पण आज म्हणजेच शनिवारचा हा व्हिडिओ आहे। शनिवारी दुपारून मला बराचसा वेळ मिळून गेला, त्यामुळे सर्व जे दिवे होते तर ते माझे कलर करणं चालूच होते। तर सर्वात पहिल्यांदा जे दिवे होते तर ते म्हणजे आपल्याला पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे असतात, जेणेकरून ते जास्त तेल पित नाहीत आणि त्यानंतर तुम्ही ते कलर करू शकता। तर मी देखील म्हणजेच मी 2 डिझाईनमध्ये दिवे आणले होते, म्हणजे 6 डिझाईनचे एक आणि दुसऱ्या डिझाईनचे एक, अशा प्रकारे 6 मी बॅचमध्ये आणले होते। कारण दिवाळीच्या दिवशी मला हे दिवे लावायचे होते, त्याचबरोबर धनतेरसच्या दिवशी देखील आपल्याला हे दिवे लावायचे होते। त्यामुळे जे काही दिवे होते तर ते पहिल्यांदा मी स्वच्छ क्लीन करून घेतले आणि त्यानंतर मी त्याला कलर करत होतो। तर तुम्ही बघू शकता सर्वात पहिल्यांदा मी लाल कलरचा यूज केला होता, त्यानंतर पिवळा कलर आणि सगळ्यात शेवटी जो म्हणजे बॉर्डर आहे तर ती मला पिवळ्या कलरची करायची होती, पण नंतर मग मी त्याच्यावरतीच कलर देऊन टाकला आणि त्यानंतर त्याच्यावरती गोल्डन कलरचा जो कलर येतो तर तो मी त्याच्यावरती थोडा थोडा द्यायला, जेणेकरून ते दिसायला ॲट्रॅक्टिव्ह दिसते। आणि त्यामध्ये म्हणजेच मी कॅन्डल्स लावले होते, तर संध्याकाळची मला सेवा देखील करायची होती, त्यामुळे लवकर कामं मी करून घेतली। त्याचबरोबर मी फराळाचं देखील करणार आहे, तो देखील तुम्हाला व्हिडिओ लवकरच पाहायला मिळेल। तर जास्त काही नाही, पण शंकरपाळे, करंजी आणि बेसनाचे लाडू अशा प्रकारे काही ठरवलं आहे, कारण दिवाळीला आपण म्हणजे जेव्हा लक्ष्मीपूजन करतो तर तेव्हा आपल्याला काहीतरी गोडाचं म्हणजेच देवीला अर्पण करायचं असतं, म्हणजे आपण पुरणाच्या पोळ्या करतच असतो, त्याचबरोबर फराळाचं देखील आपल्याला अर्पण करायचं असतं। तर फराळाचं म्हणजेच मी आता तयार करणार आहे, कारण मला रविवार आणि सोमवार अशा प्रकारे 2 दिवस सुट्ट्या आहेत, त्यामुळे जे फराळाचं आपण बनवतो तर त्याला बनवण्यासाठी बराचसा टाईम माझ्याकडे आहे। त्यामुळे मी म्हटलं आता फराळाचं बनवावं, कारण जिथे मी राहतो तर इकडे म्हणजेच आपल्यासारखी दिवाळी इकडे सेलिब्रेट होत नाही, कारण हा बंगाली एरिया असल्यामुळे त्यांना जशी जमेल तर ते तशी दिवाळी सेलिब्रेट करतात। त्यामुळे मी म्हटलं आपल्याला जसं जमेल तर आपण देखील तशा प्रकारे सेलिब्रेट करावी। तर खास करून दिवाळीसाठी जो मी महालक्ष्मी देवीचा मुकुट बनवला होता तर तो देखील म्हणजे दिवाळीच्या दिवशी मी यूज करणार आहे आणि तेव्हा देखील महालक्ष्मी देवीचं स्वरूप खूप छान दिसणार आहे, तर तो देखील व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल। तर अशा प्रकारे जे काही दिवे मला डेकोरेट करायचे होते तर ते आता माझे डेकोरेट करणं चालू होते। तर लाल दिवा होता तर त्याच्यावर तुम्ही येलो कलरची बॉर्डर दिली, त्यानंतर जे काही दुसरे दिवे होते तर त्यांना देखील मी येलो कलरची बॉर्डर देण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून ते दिसायला देखील छान दिसतील। तर जे पोपटी आणि हिरवा कलर होता तर हे देखील कलर दिसायला खूप छान दिसत होते। तर जे वॉटर कलर असतात तर त्याचाच मी इथे यूज केला होता, म्हणजेच जे आपल्याला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होऊन जातात, कारण इकडे दुसरे कलर म्हटलं की म्हणजेच अवेलेबल होण्यासाठी थोडासा त्रास जातो, त्यामुळे जे वॉटर कलर असतात तर त्यांनीच मी दिवे रंगवले आणि ते देखील दिसायला खूप छान दिसत होते। तर अशा प्रकारे आता दिवाळीची जी तयारी होती तर ती सुरूच होती, म्हणजेच आता धनतेरसची पूजा देखील मला संध्याकाळी करायची होती। त्याचबरोबर धनतेरसच्या निमित्ताने म्हणजेच आपल्याला काही ना काही सोन्याची, चांदीची किंवा एखाद्या वस्तूची आपल्याला खरेदी करायची असते। तर मी खास करून धनतेरससाठी जी लक्ष्मी देवीची पितळेची मूर्ती आहे तर ती म्हणजेच मी खरेदी केली होती, कारण ती दिसायला देखील खूप छान आहे आणि तिच्यावरचं जे काम आहे कोरीव तर ते देखील खूप छान आहे, त्यामुळे मला ती मूर्ती बघताच खूप आवडली, त्यामुळे मी ती मूर्ती घेतली होती। नाहीतर तुम्ही बघत असाल तर माझ्या देवघरामध्ये जे काही देवांचे फोटो आहेत म्हणजेच मी मूर्त्या जास्त करून ठेवल्याच नाही आहेत, कारण मी घरून म्हणजेच कोणतंही साहित्य मी आणलं नव्हतं, त्यामुळे देवांच्या मूर्त्या म्हणजे मी जास्त करून घेतच नाही, फक्त जे देवांचे फोटो आहेत तर तेच मी माझ्या देवघरामध्ये ठेवले होते। पण ती मूर्ती म्हणजे दिसायला देखील खूप छान आहे आणि त्याच्यावर कोरीव काम देखील खूप छान प्रकारे केलेलं आहे, त्यामुळे मला ती मूर्ती खूप आवडली आणि मी घेऊन टाकली। तर धनतेरसच्या निमित्ताने आपण काही ना काहीतरी खरेदी करतच असतो, तर त्यानिमित्ताने मूर्तीची खरेदी होऊन गेली। तर अशा प्रकारे आता दिवे माझे कलर करणं झाले आहेत। तर तुम्हाला मी कलर केलेले दिवे कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा धनतेरसच्या खूप खूप शुभेच्छा।